विद्यार्थ्यांनी शांततेचं सहकार्य करायचं। नाइस मैथ इंजिनियरिंग एंड मेडिकल अकॅडमी आयोजित नॅस मॅथ्स खानमंत्र यशाचं या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेबजी भांदिग्रेसो, सन्मान्य राजेंद्रजी मालू, चंद्रकांतजी जाधव, सन्मान्य विजयरावजी मुद्दुम, प्राचार्य सी ए पाटील, डॉक्टर शेख एसेवाय, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य आणि ज्यांच्या संयोजनातून नेतृत्वातून हा सगळा कार्यक्रम इथं साकार होतोय त्या अकॅडमीचे संचालक प्राध्यापक संतोषजी कदम सर, त्यांचे सर्व सहकारी, ज्यांच्या सूत्रसंचालनातून हा कार्यक्रम सजतोय ते सन्मान्य राऊत सर, उपस्थित असलेले आपण सर्व विद्यार्थी आणि पालक मित्र। हेलन केलर यांची एक कविता आहे, एक जाग झालेलं मन दुसऱ्या मनाला जाग करतं, जाग झालेलं दुसरं मन तिसऱ्या मनाला जागवतं, जागी झालेली तीन मन मग सारं गाव जाग करतात, जाग झालेलं सारं गाव सारा समाज उभा करतं आणि उभा राहिलेला समाज मग राष्ट्र घडवतं। ही एका मनाची जाग होण्याची सगळ्यात महत्त्वाची गरज या अकॅडमीच्या माध्यमाने पूर्णत्वाला जाते आहे असं सातत्यानं वाटतं। कारण आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं। संतोषजी कदम यांनी स्वतः उंची गाठण्यापेक्षा आपल्या परिसरातल्या नव्या पिढीतल्या असंख्यांना उत्तुंग उंची गाठून देण्याची महत्त्वाकांक्षा उरी बाळगली आणि त्या महत्त्वाकांक्षेतून ही अकॅडमी साकार झाली। खरी तर गणितासारखा अत्यंत क्लिष्ट विषय विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत समजावणं ही एका प्राध्यापकाची सगळ्यात मोठी कला मानली पाहिजे। पण गणिताला कला मानायचं, विज्ञान समजायचं की भाषा बोलायचं हा सगळ्यात मोठा संशोधनाचा मुद्दा आहे। खरं तर गणित हे जिवंत विज्ञानाचं रूप आहे, पण हे गणित समस्या आणि सिद्धांताच्या माध्यमाने जरी मांडलं गेलं तरी या समस्या आणि सिद्धांत या शिस्तीतूनच येतात, हे गणिताचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। त्यामुळे गणिताला कला सुद्धा मांडता येतं, पण भाषेच्या व्याकरणाच्या ज्या ज्या संकल्पना एखाद्या भाषे संदर्भात मांडल्या जातात त्या सगळ्या गणिताला सुद्धा लागू होतात। त्यामुळे गणित ही सुद्धा एक सुंदर भाषेचं रूप घेते। त्यामुळे एका बाजूला गणित कला आहे, विज्ञान आहे आणि भाषा आहे, या सर्व संकल्पनांना आपल्या कुशीत गुण विद्यार्थ्यांच्या पुस्तकाच्या गणिताबरोबर त्यांच्या आयुष्याचं गणित घडवणारी, ती सुधारणारी ही अकॅडमी म्हणून जयसिंगपूरमध्ये या अकॅडमीचा आवर्जून उल्लेख केला जातो। मी कदम सरांचं त्यांच्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो। पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, खरं तर अशी मुलं दिसली की मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात। एकदा मी माझ्या महाविद्यालयात गेलो आणि माझा पक्या नावाचा मित्र मला भेटला। म्हटलं तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे। मला काही कळेना, माझ्या बरोबर एका बेंचवर बसणाऱ्या पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला? मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय? तो म्हटला मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे। मला पुन्हा काही कळेना, SY मध्ये शिकणाऱ्या पक्या अचानक शास्त्रज्ञ कसं काय झाला? मी त्याला विचारलं तू कुठला शोध लावलास? त्यावर तो म्हणाला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला। आता कॉलेजमध्ये सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं। मी त्याला खोदून विचारलं बाबर तू कुठला शोध लावला? तू शास्त्रज्ञ कसा झाला? त्यावर पक्या मला म्हटला माझं नाव काय? म्हटलं पक्या
पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं पिठो. पिठो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलट काय? म्हटलं रामा. रामा म्हणजे श्रीराम, ते देव आहेत. मग देवचं उलट काय? म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. आणि बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय, म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्रांनो, हाच पक्या आज प्रकाश सावंत या नावानं देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय, ही माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये प्रेरणा रुजवता येतात, उर्मी भरता येतात, ध्येय, स्वप्न, महत्वाकांक्षा वाढवता येते आणि उद्याची पिढी घडवता येते. खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला ते बनवून देतो. हवं ते बनता येतं, हवं ते बनवता येतं. डॉक्टर बनायचंय बनवू शकता, इंजिनियर बनायचंय बनवू शकता, वकील बनायचंय बनवू शकता, शास्त्रज्ञ बनायचंय बनवू शकता. तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनवू शकता. फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे की माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं, जर मूर्ती घडायची असेल तर. त्यामुळे हा काळ, ही वेळ, ही फार आणि फार महत्वाची आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आमच्या अलीकडच्या पिढीला त्यांच्या आयुष्याचं मोल तर माहिती नाहीच आहे, पण त्यांच्या हाताशी असलेल्या वेळेचं महत्व सुद्धा दुर्दैवानं त्यांना राहिलं नाही. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, काही लोकांना वेळ सरत नाही आणि काही लोकांना वेळ पुरत नाही. वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येते. आलेल्या क्षणाची संधी ज्याला करता आलं आणि संधीचं सोनं ज्याला बनवता आलं त्याला जग जिंकता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे उद्याच्या पिढीला सगळ्यात जास्त मोलाने महत्व जर कशाचं सांगायचं असेल तर त्याच्या हाताशी असलेल्या त्याच्या वेळेचं महत्व सांगा. कारण 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा 5 वर्ष किती महत्वाची, तो सांगेल तुम्हाला 5 वर्षाचं महत्व. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं. त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा. मग कळेल आम्हाला 1 महिन्याचं महत्व. 1 आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा 1 आठवडा किती महत्वाचा. तो सांगेल आम्हाला 1 आठवड्याचं महत्व. 1 दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा 1 दिवस किती महत्वाचा. मजुरी अभावी खोपट्यातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला 1 दिवसाचं महत्व. 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत्या अलेक्झांडरला विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास मला जगवा, फक्त 1 तास जगवा. त्या जगजेत्या अलेक्झांडरला विचारा 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्या विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं मोल जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा 1 सेकंद किती महत्वाचा. सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचा मोल जर एवढा असेल तर आमच्या हाताशी आलेल्या आमच्या आयुष्याचं मोल किती असेल हे पहिल्यांदा या नव्या पिढीला लक्षात घ्या. एकदा वेळ हातातून गेली की परत आणता येत नाही. किती किंमत मोजा, ती वेळ परत येतच नाही. त्यामुळे तुमचा शैक्षणिक कालखंड हा तुमचं आयुष्य घडवण्याचा तुम्हाला मिळालेला अत्यंत मौल्यवान वेळ आहे. हा वेळ जर तुम्ही कष्ट करत घालवला तर तुम्ही आयुष्यभर राजासारखे जगाल. पण हा शैक्षणिक कालखंड जर तुम्ही राजासारखे जगत राहिला तर आयुष्यभर गाढवासारखे कष्ट करत राहाल. तुम्हाला राजा व्हायचाय का गाढव व्हायचाय हे तुम्ही या कालखंडात काय करता याच्यावर ठरणार आहे. हे पहिलं प्रत्येकाने लक्षात घ्यायलाच हवं. ही आमची सगळ्यात महत्वाची गरज आहे. खरं तर आई वडील आमच्यासाठी राबत असतात, अपार कष्ट करत असतात. त्यांच्या
म्हणी फक्त आपली उद्याची पिढी घडावी एवढा आणि एवढाच ध्येय असतं. पण आम्ही त्यांची स्वप्न पुरी करतो का, त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटतो का, हा अलीकडचा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. एकदा रस्त्याने मी निघालो होतो, अचानक एका घरातून भांडणाचा आवाज ऐकू आला. आता भांडण ऐकल्यावर लक्षात आलं की भांडण नवरा बायकोचं चाललंय. सभ्यतेचा संकेत असं सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये. पण विषयच इतका चांगला होता की चुकून कान आणि पाय त्या भांडणाकडे वळालेच. नवरा तावातावानं बायकोला सांगत होता, हे बघ, मला तुझं अजिबात ऐकायचं नाही, काही झालं तरी माझ्या मुलाला मी डॉक्टरच बनवणार. बायको म्हटली, नाही, माझ्या मुलाला इंजिनियरच बनवायचं, सध्या त्या क्षेत्रात संधी जास्त आहे. नवरा म्हटला, तुला कळत नाही, तू गप्प बस, डॉक्टरच करायचं. बायको म्हटली, नाही, इंजिनियरच करायचं. वाद वाढला, शेजारी पाजारी गोळा झाले, निम्मे बायकोच्या गटाचे, निम्मे नवऱ्याच्या गटाचे. एक गट सांगू लागला, बरोबर आहे, डॉक्टर करा. एक गट म्हणू लागला, नाही नाही, इंजिनियर करा. बघता बघता रस्त्यावरची गर्दी घरात आली, गर्दी जास्त झाली, चर्चा चालू झाली, डॉक्टर इंजिनियर, डॉक्टर इंजिनियर. घरातली गर्दी रस्त्यावर आली, रस्ता खोळंबला, वाहतूक थांबली, गाड्यातली माणसं उतरली, भांडणात सामील झाली. बरोबर आहे तुमचं, डॉक्टरच करा. कुणी नाही म्हणे, इंजिनियरच करा. कुणीतरी पोलिसांना फोन केला, ट्रॅफिक जाम झालंय, लवकर या. पोलीस धावत धावत आले, ट्रॅफिक हटवलं, भांडणाच्या उगमापर्यंत पोहोचले. तिथे नवरा बायको दिसले. मग तो फौजदार त्यांना म्हणाला, नेमका प्रश्न काय सांगा. बायको म्हटली, हे बघा, काही झालं तरी माझ्या मुलाला इंजिनियरच करायचं. नवरा म्हटले, नाही हो, नोकरी आता त्यात, तिला काय कळतंय, माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. तसं ते फौजदार म्हटले, तुम्ही दोघंही जरा शांत बसा. पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा, मला त्याला विचारू द्या, त्याला काय व्हायचंय. तशी बायको लाजत म्हणाली, तो अजून जन्माला यायचा आहे. सध्याचा काळच इतका बौद्धिक स्पर्धेचा झालाय, सध्याचा काळ इतका शैक्षणिक स्पर्धेचा झालाय की मूल जन्माला यायच्या अगोदरच त्याच्या भविष्याची, त्याच्या करिअरची, त्याच्या पुढच्या आयुष्याची काळजी माता पित्याला सतावती आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हे जग आता फक्त ज्ञानाचं जग झालंय. पूर्वीचा काळ निघून गेला. पूर्वी जमिनीची सत्ता चालायची, पूर्वी संपत्तीची सत्ता चालायची, पूर्वी सोन्याची सत्ता चालायची, पूर्वी मालमत्तेची सत्ता चालायची. आता यातल्या कुठल्याही गोष्टीची सत्ता चालत नाही. आता या जगावर फक्त ज्ञानाची सत्ता चालते. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ज्ञानाच्या बळावर काहीही मिळवू शकतो. पण तुमच्याकडे बाकी सगळं असेल आणि ज्ञान नसेल तर त्या बाकी संपत्तीच्या बळावर तुम्ही ज्ञान कमवू शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे शिक्षणाचं मोल महत्व नव्या जागृत पालकांना लक्षात आलंच आहे. आपला मुलगा त्यासाठी घडावा हे त्यांना वाटतच आहे. पण तेवढी जागरूकता, सजगता आणि सावधता आमच्या नव्या पिढीमध्ये आली आहे का, याचं चिंतन मंथन करणं अत्यंत महत्वाचं आहे. आज भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे. भारताचं सरासरी वय आज 28 वर्ष आहे. या उलट अमेरिका आणि चीन यांचं सरासरी वय 36 वर्ष आहे. कॅनडाचं सरासरी वय 40 वर्ष आहे. अमेरिकेचं सरासरी वय 42 वर्ष आहे आणि जपानचं सरासरी वय 50 वर्ष आहे. म्हणजे जगामध्ये जेवढे विकसित देश आहेत ते सगळे वृद्धत्वाच्या वाटेवर आहेत. पण जगात सगळ्यात तरुण देश जर कुठला असेल तर तो भारत आहे. म्हणजे आमची निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या आत आहे आणि निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या पुढे आहे. साधारण 15 वर्ष ते 18 वर्ष या वयोगटातली आमच्याकडे 8 कोटी मुलं आहेत आणि 15 वर्षाच्या आत आमच्याकडे 36 कोटी मुलं आहेत. म्हणजे सरासरी 46 कोटी मुलं आमच्याकडे 18 वर्षाच्या आतली आहेत. ही 46 कोटी मुलं जर उत्तम शिकली, प्रशिक्षित झाली, वेगवेगळ्या क्षेत्राप्रांतात यशस्वी होत गेली तर देश महासत्ता होणार आहे. कारण हीच मुलं कृतिशील होणार, देशाला कृतिशील बनवणार. हीच मुलं उद्याच्या भविष्याचे निर्णय घेणार. हीच मुलं उद्याच्या देशाची अर्थव्यवस्था घडवणार. हीच मुलं उद्याच्या देशाला बळकटी देणार. त्यामुळे या 46 करोड लोकसंख्येकडे सगळ्यात जास्त लक्ष देणं हे आताच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. आज आपण तरुण आहोत पण 2036 पासून आम्ही वृद्धत्वाकडे वाटचाल करू लागू. नंतर आमचं देशाचं वय सरासरी वाढेल. म्हणजे आज 2024 मानलं तर 24 ते 36 फक्त 12 वर्ष आपल्या हातात आहेत की या 12 वर्षात कष्ट करून, अपार मेहनत घेऊन आम्ही आमच्या देशाला महासत्ता बनवू शकतो. मात्र ही 12 वर्ष जर आम्ही वाया घालवली तर हा देश कधीही महासत्ता होणार नाही. तो फक्त इथून पुढच्या काळात वृद्ध होत राहील. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.
मुलाला वाटतं मी घडावं, आई वडिलांना वाटतं मुलगा घडावा, पण याच्याही पेक्षा राष्ट्र घडावं ही संकल्पना जर पुढे न्यायची असेल तर प्रत्येकाने यात आपलं योगदान द्यायलाच हवं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गरजेची गोष्ट आहे. कारण जपान 1964 ते 2004 अत्यंत तरुण देश होता, पण या जपाननं त्यांच्या या काळातला एकही क्षण वाया नाही घालवला. त्याच्या बळावर जपाननं फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी घेतली. आमच्या या पिढीला आम्ही तेच सांगितलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की काळ थोडा राहिलाय, या काळात जितकी मेहनत कराल, जितके अपार कष्ट कराल, तितकं अधिकचं यश मिळवाल. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, मुलं घडतात कशी, मुलं वाढतात कशी, मुलं संवर्धित होतात कशी. सगळ्यात महत्वाचा विषय, तुम्ही जेवढ्या लवकर ध्येय ठरवाल तेवढ्या लवकर तो प्रगती पथावर जाईल. हल्लीची आमची अडचण अशी आहे की मुलाने काय व्हावं हे त्या मुलालाही कळत नाही आणि आई वडिलांनाही समजत नाही. अशी अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. अनेक लोकांना वाटतं त्याच्यात हे आहे का, ते आहे का. पाश्चात्य देशांमध्ये मुलांची नैसर्गिक कल चाचणी घेतली जाते. नैसर्गिक त्याच्यात कोणते गुण आहेत याचा शोध घेतला जातो आणि त्याच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांच्या संवर्धनासाठी त्याला पुढचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याला त्याच क्षेत्रात पाठवलं जातं जिथं तो विश्व विक्रम घडवतो. दुर्दैवानं आमच्याकडे विद्यार्थ्यांमधले नैसर्गिक गुण शोधावेत असं मुळात कुणाला वाटतच नाही. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 क्रिया जिथं घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. खरंच आम्ही आमच्या मुलांमधले सुप्त गुण शोधलेत का, ते आम्हाला सापडलेत का, सापडले तर आम्ही संवर्धन केलं का, संवर्धन झालंय तर त्याला संधी मिळाली आहे का, याचं उत्तर जर आम्ही शोधलं तर ते नकारार्थी येतं. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. रस्त्यानं चालता चालता मी सहज एखाद्याला म्हणतो, मी तुला पुरता ओळखून आहे, अरे तू त्याला ओळखून आहे, पण तू तुला ओळखलंयस का. जगाला ओळखायची गरज नाही. आपण कोण आहोत, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, आपण काय करू शकतो ह्याची ओळख मिळवणं, याचा अर्थ शिक्षित होणं हे पहिल्यांदा आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे काय आहे त्याचा शोध घ्या आणि जे आहे ते कसं विकसित करता येईल त्या दृष्टीनं पावलं टाका. ही मुलं घडवण्याची एक सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आहे. दुर्दैवानं या क्षेत्रात आम्ही जात नाही. ही अलीकडची आमची अडचण आहे. आमचा मुलगा एखाद्या छान शाळेत टाकला, एखाद्या उत्तम क्लासला पाठवला म्हणजे आमची जबाबदारी संपली, अशी अलीकडच्या पालकांची मानसिकता झाली आहे. पोरांनी थोर व्हावं यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं हा सिद्धांतच आम्ही विसरतो आहोत की काय, अशी आता अलीकडे शंका येऊ लागली आहे. आणि म्हणूनच कदाचित महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न जितका गंभीर आहे तितकाच मुलांच्या आत्महत्यांचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. हे विद्यार्थी जे आत्महत्या करतायत ते कुठले आहेत, ते मेडिकलला जाणारे विद्यार्थी आहेत, ते इंजिनिअरिंगला जाणारे विद्यार्थी आहेत, ते IITत असणारे विद्यार्थी आहेत. म्हणजे उच्च गुणवत्ता असणारी मुलं जर आत्मघात करून घेत असतील तर त्याची ती गुणवत्ता काय उपयोगाची, हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न अलीकडच्या काळात उभा राहिलाय. कोठ्यामध्ये अनेक मुलांनी आत्महत्या केल्या. सबब केंद्र सरकारनं निर्णय घेतला आणि 16 वर्षाखालील मुलाला ट्युशनला बंदी घातली. म्हणजे 16 वर्षापर्यंत त्याच्या मनावर शिक्षणाची जबरदस्ती तुम्हाला करता येणार नाही असा निर्णय घेतला. एकीकडे काही अंशी हा निर्णय बरोबर जरी वाटत असला तरी मुलांच्यातले नैसर्गिक गुण शोधणं आणि त्या गुणांचं संवर्धन करणं यासाठी त्याला अधिक शिकवण्याची गरज आहे आणि त्यासाठी ट्युशन सुद्धा तितकीच महत्वाची आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली आहे का की ज्या ज्या महापुरुषांच्या मी वारंवार नावं घेतो, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, माऊली ज्ञानेश्वर असतील, जगद्गुरु तुकोबराय असतील, यांची शाळा कुठली, हे कुठल्या विद्यापीठातनं पदवीधर झाले, यांनी एवढा अफाट पराक्रम गाजवला, मग हे घडले तरी कसे, हा साधा चिंतन विचार आम्हाला कधीतरी मनात यायला हवा. तो आला तरच उद्याच्या पिढीला कसं घडवता येतं हे आम्हाला सहजपणे समजू शकेल. खरं तर 12 वर्षाचे होते शिवबाराजे आणि शहाजीराजे मासाहेब जिजाऊनी एक विलक्षण निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं स्वतःचा संसार बाजूला सारायचा आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करायचा. ठरलं थोरले संभाजीराजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच राहतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या बरोबर महाराष्ट्रात येतील. शिवबाराजे महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील आणि थोरले संभाजीराजे कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि उद्याच्या भविष्यात एक प्रचंड साम्राज्य उभा राहील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. आता 12 वर्षाचा पुत्र निघालाय
एका पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्यावं? आमचा पुत्र जर कुठे निघाला तर आम्ही काय त्याला देतो? डबा. आई सांगते नीट जा, नीट ये. बस मध्ये बसताना मधल्या सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. आमची काळजी काय पोराला जगवण्याची, घडवण्याची नाही. इथं 12 वर्षाचे शिवबाराचे निघाले. एका पित्यानं काय दिलं आपल्या पुत्राला? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? काय लिहिलं होतं शहाजीराजांनी? प्रतिपच्छ चंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. अजून शिवबाराजे बेंगलोरातच आहेत, पुण्यात यायचे आहेत, स्वराज्याला आरंभ व्हायचा आहे आणि त्याच्या आधीच पिता सांगतायत खात्री आहे आम्हाला तुम्ही राज्य उभा कराल आणि तुम्ही उभारलेलं राज्य विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास आहे? काय खात्री आहे? शहाजीराजाने असं विचारलं का? कराल का? जमल का? होईल का? सवालच नाही. जमणारच, जमणारच. कोण खात्री आहे? मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधत चला, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. पण हल्ली आमची अडचण काय झाली माहितीये? आम्ही मुलाला काही करूच देत नाही. तो काय करायला गेला की गाढवा गप्प बस. विषय सगळं तुमचंच आहे ते. पण तुम्हाला माहितीये महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवाने लावलाय. गाढवामध्ये अलौकिक गुण आहे. पूर्वीच्या काळी गाढवाच्या काळात घंटा बांधायचे आणि त्याला डोंगरात सोडून द्यायचे. गाढव अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतं. महाराष्ट्रातले 65च्या 65 घाट रस्ते गाढवानी शोधलेत. ज्यावेळी आम्ही आमच्या मुलाला गाढव म्हणतो त्यावेळी आमच्या लक्षात हे यायला हवं की त्या गाढवासारखा त्याच्यात सुद्धा एखादा अलौकिक गुण असेल ना, की त्या एका गुणावर तो जगात कीर्ती करू शकतो. त्या एका गुणाच्या बळावर तो स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकू शकतो. आहे हो त्यांच्यात, आहे. शहाजीराजांना माहिती आहे. अविश्वास दाखवायचं कारणच नाही. तुम्ही राज्य निर्माण करालच सांगितलं, विश्वास पेरला. आणखी काय दिलं? छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. कोण खात्री आहे? आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळी एका पित्यानं आपल्या पुत्राला जाणीव करून दिली. पण ध्यानी काय शुभाराचे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा भगवान श्री कृष्णांचा आहे. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा आहे. हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा आणि भगवा समर्पणाचा राजे. हा भगवा भगवा फडकत राहू द्या. यशाचं सूत्र दिलंय शहाजीराजांनी. ध्येय गाठायचंय ना, शौर्य गाजवावं लागेल. ध्येय गाठायचंय ना, पराक्रम दाखवावा लागेल. ध्येय गाठायचंय ना, त्याग करावा लागेल. ध्येय गाठायचंय ना, समर्पण द्यावं लागेल. आमच्या मुलांना सांगा, यशाला शॉर्टकट नसतो आणि मेहनतीला पर्याय नसतो. शौर्य पराक्रम गाजवावंच लागेल. त्याग समर्पण द्यावंच लागेल. तेव्हा जे ध्येय असेल ते पूर्ण होईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 12 वर्षाच्या शिवबाराजांना शहाजीराजे स्वप्न, ध्येय, महत्वाकांक्षा देतात. या उलट माऊली ज्ञानेश्वर निवृत्ती सोपाना मुक्ताई संन्याशाची पोरं म्हणून हिणवली जातात. रस्त्याने निघाली तर कुणी शेण फेकतं, चिखल मारतं. आपल्या मुलांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं जात आहे. ते त्या माता पित्यांना सहन होत नाही.
आमच्यामुळं होतंय ना हे? की आमच्या चिमण्यांना आमच्यामुळं त्रास होतोय, संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं जात आहे. आपल्या मुलांना त्रास होऊ नये यासाठी विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेने निर्णय घेतला, स्वतःचं आयुष्य इंद्रायणीला समर्पित करायचं. का तर मुलांना त्रास नको. आणि विठ्ठल पंत रुक्मिणी आईने स्वतःला इंद्रायणीच्या डोहात समर्पित करून टाकलं. आता आम्हीच जिवंत नाही, मग आमच्या मुलाला कोण संन्यासाची पोरं म्हणून हिनवेल? ते अभिमानानं स्वाभिमानानं जगतील. बलिदान देऊन टाकलं, समर्पण दिलं पोरांसाठी. प्रत्येक आई बाप पोरांसाठी समर्पण देतातच. पण एवढं झालं म्हणून ज्ञानेश्वरांचा छळ थांबला नाही. लोक शिव्या घालतच होते, चिखल फेकतच होते, त्रास देतच होते. ज्ञानेश्वर सांगतायत, शहाणे करून सोडावे सकळ जन, यासाठी तर धडपडतोय ना. अरे लोक समाज घडावेत यासाठी प्रयत्न करतोय. तुम्हाला कळत का नाहीये? पण लोक अदो बोलतच होते. एके दिवशी ज्ञानेश्वर प्रचंड संतापले, रागाच्या भरात झोपडीत आले आणि ताटी लावून आत बसले. 10 वर्षाची चिमरुडी मुक्ताई बघत होती. ज्ञानेश्वर संतापून आलेत, झोपडीत आत जाऊन बसलेत. त्या इवल्याशा मुक्ताईला वाटलं रागाच्या भरात असतील, थोड्या वेळाने राग शांत होईल आणि मग ज्ञानेश्वर बाहेर येतील. थांबूया, पाहूया वाट. अर्धा तास झाला, तास झाला, पण ज्ञानेश्वर बाहेर यायचं चिन्ह दिसेना. मग 10 वर्षाची चिमरुडी मुक्ताई त्या झोपडीच्या समोर गेली, ताटी समोर उभा राहिली आणि ज्ञानेश्वरांना सांगू लागली, ए ज्ञानूदादा, ए ज्ञानूदादा, येणारे बाहेर. किती वेळ बसशीलास? बसणं आलं ना आता. ए ज्ञानूदादा, येणारे बाहेर. पण ज्ञानोबांचं एक नाही, 2 नाही. मुक्ताईना वाटलं अजून राग गेला नसेल, थांबूया, पाहूया वाट. आणखी अर्धा तास झाला, तास झाला, ज्ञानोबा बाहेर यायचं चिन्ह दिसेना. मुक्ताई पुन्हा एकदा ताटी समोर गेल्या. हे ज्ञानोदादा, येणारे बाहेर. किती त्रास देशील? बस झालं ना आता, येणं बाहेर. पण ज्ञानोबांचं एक नाही, 2 नाही. ज्ञानोदादा, ज्ञानोदादा करता करता चिमुरड्या मुक्ताईच्या डोळ्यात खळखळ अश्रू रोखळायला लागले. ए ज्ञानोदादा, येणारे बाहेर. पण ज्ञानेश्वर बाहेरच येईनात. मग मात्र ती इवलीशी मुक्ताई कठोर झाली. मुक्ताईंच्या अश्रूंनी ज्ञानोबांना पाजर फुटलाच नाही. तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि त्याच झोपडीच्या ताटी समोर उभा राहिली आणि आपल्या ज्ञानाच्या ईश्वराला सुनावू लागली. विश्वे रागे झालावनी, संती सुखे भावे पाणी, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. 10 वर्षाची मुक्ताई ज्ञानेश्वरांना सांगतीये, विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात? संती सुखे व्हावे पाणी. संतांनी कसं अगदी पाण्यासारखं निर्मळ असावं. तुम्ही तरुण विश्वतारा. आधी स्वतःचा राग आवरा आणि मग दुनिया आवरायला निघा. बाद झालं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या 10 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईत ही परिपक्वता कुठून आली? ही प्रगल्भता कुठून निर्माण झाली? मुक्ताई कुठल्या शाळेत गेल्या होत्या? कुठल्या विद्यापीठात त्यांचं शिक्षण झालं होतं की साक्षात ज्ञानाच्या ईश्वरांना सुनावायचं सामर्थ्य या इवल्याशा मुक्ताईंमध्ये आलं होतं? हे संचित आहे, संचित, पिढ्यानपिढ्यांचं संचित, त्या रक्ताच्या धमन्या धमन्यातून संस्कार म्हणून पुढच्या पिढीत उतरत जात. आज ज्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात आहे. बुडकी हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे असं म्हणणारे 23 वर्षाचे जगद्गुरु तुकोबराय गाथा लिहितात आणि त्यांची गाथा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. जे कधी विद्यापीठात गेले नाहीत त्यांचं ग्रंथ सामर्थ्य आज विद्यापीठात पुढच्या पिढीला घडवतंय. हे इथलं वैशिष्ट्य आहे. मुलं शिक्षणातून नव्हे, मुलं अनुकरणातून अधिक शिकतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आपण कसे आहोत, आपण कसे वागतो, आपले विचार काय, आपले संस्कार काय, यातूनच पुढची पिढी घडत जाते. हे एकदा पालकांनी लक्षात घेतलं की मग आपोआप उद्याची मुलं कशी घडतील हे लक्षात येतं. खरं तर प्रभू श्रीराम कुणाच्याही घरी जन्माला येत नाहीत. त्यासाठी राजा दशरथ आणि कौशल्य माता व्हावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज कुठेही जन्म घेत नाहीत. त्यासाठी शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ असावं लागतं. माऊली ज्ञानेश्वर कुणाच्याही घरात जन्माला येत नाही. त्यासाठी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई बनावं लागतं. जगद्गुरु तुकोबराय कुणाच्याही अंगणात खेळत नाहीत. त्यासाठी बोल्लोबा आणि काही माती असावं लागतं. आपले माता पिता कोण असतील हे आपल्या हातात नसतं, पण
पण आपण कुणाचं माता पिता व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपल्या मुलांनी काय घडावं हे मुलांवर नाही, तुमच्यावर अवलंबून आहे हे पहिलं लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. आणि एक गोष्ट कायम, आमच्या मुलांच्यात काहीही कमी नाही, काहीही कमतरता नाही. आमचा एक भ्रम तयार झालाय की नाही त्याला जरा डोकं कमी आहे, नाही तो जरा हुशार आहे. असं काहीही होत नाही. सगळ्यांना सारं सारखंच मिळतं. ही सगळ्यात मोठी शास्त्रीय बाब आपण लक्षात घ्यायला हवी. असं होतं का हो? नाही, सूर्य सांगतोय आज जयसिंगपूरच, बाकी कुठं नाही. अहो तो सगळीकडेच आहे ना. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दिल्या त्या सगळ्यांना सारख्याच दिल्यात. असं आहे का? नाही, संतोष कदम सरांना दिवसाचे 48 तास मिळतात. आपण सामान्य माणसं, आपल्याला 24 तास, त्यामुळे त्यांचे ते क्लास बीस सगळं आपल्याला कसं जमेल? आपण सामान्य माणसं, आपल्याला 24 तास, त्यांना 48. नाही हो, सगळ्यांना दिवसाचे 24 तासच मिळतात. पण मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. जो झिजत राहील तो यशस्वी होईल आणि जो गंजत राहील तो अपयशी ठरेल. हे यशाचं सूत्र आहे. पोरं झिजली तरी चालतील पण गंजून जाऊ देऊ नका. हे पहिलं सूत्र आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात कुणीच कुणाला बाहेरून मर्यादा घालू शकत नाही. या जगात कुणीच कुणाला बाहेरून बंधनं घालू शकत नाही. या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता. हे पहिलं लक्षात ठेवा. हत्तीचं छोटंसं पिल्लू बघितलं असेल, माहू त्याला लोखंडी साखळदंडांनी बांधून ठेवतो. त्या हत्तीचं पिल्लू साखळदंड तोडायचा प्रयत्न करतं, निष्ठाची कोशिश करतं, सगळी शक्ती एकवटतं, पण तो लोखंडी साखळदंड तोडणं त्याला शक्यच होत नाही. शेवटी ते प्रयत्न करून थकतं, दमतं आणि सरळ मनाशी ठरवून टाकतं, नाही साखळदंड तोडणं आपल्याला शक्यच नाही, आपण इथून निष्ठूच शकत नाही. तेच हत्तीचं पिल्लू मोठं होतं, अफाट होतं, बलाढ्य ताकदीचं होतं. आपल्या सोंडेनं मोठमोठाले वृक्ष उन्मळून टाकतं. पण अशा बलाढ्य ताकदीच्या हत्तीला माहूत कधीच साखळदंडाने बांधून ठेवत नाही. तुम्ही कधी बघा, साखळी फक्त त्याच्या पायात सोडलेली असते, बांधलेली नसते. कुणीतरी माहूताला विचारतं, एवढा बलाढ्य हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही? माहूत म्हणतो, मी त्याला बांधून ठेवायची गरजच नाही, कारण हत्तीनं स्वतःला बांधून घेतलंय. आपण इथून निसटू शकत नाही. आमच्या पोरांचं सुद्धा नेमकं हे झालंय. त्यांना बाहेरून कुणी बांधलेलं नाही, त्यांनी स्वतःला बांधून घेतलंय. आपल्याला गणित जमू शकत नाही. बाहेरून तुम्हाला कुणी बांधू शकत नाही, तुम्ही घेतलंय बांधून. बरं हे होतं तरी कसं? बघा ना, घरात आई असते, रांगणारं लहान मूल असतं, आई स्वयंपाक करत असते आणि ते अचानक रांगणारं मूल अंधाराच्या दिशेनं सरकतं. आई बघते आणि त्याला सांगते, ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते पोर तिथंच थबकतं, तिथूनच आईकडे पाहतं. आई परत स्वयंपाकाला लागते, आईचं लक्ष नाही ते बघतं आणि परत अंधाराकडे झेपावतं. उपजत कुतूहल त्याच्यात आहेच. उजेडात काय आहे त्याला दिसतंय, कुतूहल काय अंधारात काय आहे ते त्या दिशेने झेपावतं. आई परत पाहते, सांगते, सांगितलं नाही जायचं, नाही जायचं अंधारात, भाऊ असतो. ते परत तिथंच थांबतं. परत आई स्वयंपाकाला लागते, आईचं लक्ष नाही ते बघतं आणि परत अंधाराकडे झेपावतं. धाडस त्याच्यात उपजत आहेच. मोठ्या माणूस कधीच जाळाला धरत नाही, पण लहान पोर सरळ जाळ धरून मोकळा होतं, त्याला भीतीच नसते. धाडस त्याच्यात आहेच, ते सरळ अंधाराकडे झेपावतं. आता मात्र आईचं लक्ष जातं, आई संतापते, सरळ उठते, त्या पोराला उचलते आणि लांब नेऊन ठेवते. सांगितलं ना अंधारात नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष त्याचा आहे का? कुणी अंधाराचा भाऊ त्याच्यात उभा केला? बरं मला सांगा, एवढ्या संख्येनं तुम्ही इथं कधी कुणी भाऊ बघितलाय का?
मग नसलेला भाऊ आम्ही आमच्या पोरांच्या मनात का उभा करतो? सगळ्यात मोठी आमची अडचण आहे ती ही आहे, म्हणजे मुलगा शाळेत जायच्या आधीच त्याच्या मनात भाऊ. गणित अवघड असतं, अरे त्याला जाऊ दे तरी शाळेत. काय काय लोक 10वी पास झाली की सांगणारेच 50. नाही, ते फिजिक्स महाभयानक. तू कितवीतनं शाळा सोडली? अरे तू फिजिक्सलाच नव्हता, तो कशाला सांगतो फिजिक्स अवघड असतं? कोण भाऊ उभा करत हे? अहो, तो जर शाळेतच गेला नाही, तिने अजून विषयच बघितला नाही, त्याचा अनुभवच नाही, तर तो कसं ठरवेल हे अवघड आहे का सोपं आहे? हे आम्ही भाऊ उभा करतो, हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, काढून टाका सगळं, काही फरक पडत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात तुमची संगत अत्यंत महत्वाची, आणि कशा वातावरणात तुम्ही राहता अत्यंत गरजेचं. तुम्हाला नकारात्मकतेकडे नेणारी माणसं आजूबाजूला आहेत का चल पुढे सकारात्मकतेकडे ओढणारी माणसं आजूबाजूला आहेत, याच्यावर ठरतं तुम्ही पुढे कोण होणार आहे. हे भाऊ काढून टाका डोक्यातनं. या जगात अवघड काहीच नसतं. सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही काय समजतो त्याच्यावरनं ठरतं गोष्ट अवघड आहे की सोपी आहे. त्या गोष्टीवर कधीच अवलंबून नसतं ती अवघड आहे का सोपी आहे, हे पहिलं डोक्यात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात. त्यामुळे एक सतत 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 जी भीती मनात असते, यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त ही भीती उभा असते. एकदा ही भीतीची भिंत ढासळली की मग यश स्वागताला उभा राहते. आता भीतीवर विजय मिळवायचा एकच मार्ग आहे, आक्रमण करा. कशाची भीती वाटते? त्या गोष्टीवर सरळ आक्रमण करा. बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण, बस, दुसरा मार्गच नाही. ज्याची भीती वाटते त्याच्यावर आक्रमण. एखाद्या माणसाच्या सहवासात गेल्यावर त्याची भीती आपोआप जाते. आमच्या पोरांना सांगा गणित अवघड वाटतंय ना, सतत गणिताच्या सहवासात राहा, आपोआप भीती निघून जाईल. आक्रमण करा, आक्रमण. पोहायला काही मुलं जातात, एखाद्याला पाण्याची भीती वाटते, तो आत उडीच मारत नाही, तो काठावरच तासभर उभा असतो. चुकून कोणीतरी मागणं धक्का मारतो, ते धाड दिशे पाण्यात पडतं, नाका तोंडात पाणी जातं, सगळं अंग गुदमरतं. मग जीव वाचवण्यासाठी तिच्या हातापायाची बेभान धडपड चालू होते. हातपाय पाण्यावर आपटतो, भीतीनं पुरता घाबरलेला असतो. त्याच्या हातपाय आपटण्यानं पाणी मागं सरलं जातं, तो पाण्यावर तरंगू लागतो. आस्ते आस्ते त्याला अंदाज येतो, मग सवयीनं हात हलवतो, बघता बघता पाण्यावर स्वार होतो आणि आस्ते पुढे निघत मग वरच्यांना सांगतो जमलं र, जमलं र म्हणून वर येतो. आणि मग वरच्याला विचारतो ते जाऊ द्या पण ढकललं होतं कोणी? अरे त्याने ढकललं म्हणून तर तुझी पाण्याची भीती गेली. पाण्यावर आक्रमण केलं तेव्हा भीती गेली, नाहीतर ते पाणी आयुष्यभर भीतीच्या वाकुल्या दाखवत राहिलं असतं आयुष्यभर. आमच्या पोरांची भीती काढायची आहे ना, कुठलाही विषय असू द्या, कुठलाही प्रांत असू द्या, कुठलाही क्षेत्र असू द्या, पहिली गोष्ट त्याला त्या गोष्टीवर सरळ आक्रमण करायला लावा. संकट मोठी किंवा छोटी कधीच नसतात, संकट संकट असतात. आम्ही ठरवतो संकट मोठी का संकट छोटी, आमचा विचार ठरवतो. आमचा विचार काय आहे त्याच्यावर सगळं ठरतं. आमच्या पोरांना सकारात्मक विचारानं पुढे जाऊ द्या, त्याला संकट संकटच वाटणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, त्याच्यात सगळ्या क्षमता आहेत, सगळ्या क्षमता आहेत. पण अडचण अशी आहे, त्याच्यात क्षमता आहेत तेच त्याला माहिती नाही, ही अडचण आहे. एक करा, क्षमतांना पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते. क्षमता आहेतच पण त्याचं पात्रतेत रूपांतर करता यायला हवं. ओबडदोबड दगडातनं सुंदर सुंदर मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकाला कोणतरी प्रश्न विचारला, या ओबडदोबड दगडातनं एवढ्या सुंदर सुंदर मूर्ती तुम्ही कशा काय तयार करता? तो मूर्तिकार म्हटला, मूर्ती दगडातच असतात, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो आणि मग आतली मूर्ती पुढे येते. आमच्या पोरांचं नेमकं तसं आहे. क्षमता त्याच्यात आहेत, कौशल्य त्याच्यात आहेत, सामर्थ्य त्याच्यात आहे. आम्हाला करायचंय काय, फक्त नको तेवढा भाग काढून टाका, म्हणजे आतली सामर्थ्यवंत वर्धवंत मूर्ती पुढे येईल. शिक्षण हे काम करतं. सगळ्यात महत्वाचं क्षमता आहेत, हे नाही ते नाही म्हणूच नका, सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण एक गोष्ट अडचणीची आहे. मी एका विद्यार्थ्याला परवा सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. म्हणला रे 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच मला विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय झालंय ते.
मग त्याला म्हटलं, अरे काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. मग आलं लक्षात 100 मीटर का कळत नाही ते. आपल्या लक्षात नाही पालकांच्या. कोविडच्या अगोदर आम्ही मुलांना सांगायचो मोबाईल बाजूला ठेव आणि अभ्यासाला बस. कोविडच्या काळात आम्ही पोरांना सांगू लागलो मोबाईल हातात घेऊन अभ्यासाला बस. त्या काळात आमच्या पोरांच्या हातात जो मोबाईल आलाय तो आता सुटतच नाही. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. सरासरी प्रत्येक मुलाचा मोबाईलचा स्क्रीन टाइम हा 8 तासाचा आहे. 24 तासातले 8 तास तो फक्त आणि फक्त मोबाईल वर वाया घालवतोय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, सगळ्यात मोठी. तुम्हाला माहिती असेल नसेल, पण त्या रील्सचं एक वेगळं सूत्र चालू झालंय आता. मोबाईलवरची रील 7 सेकंद ते 12 सेकंदाची असते. तो सतत रील्स बघत राहतो, सतत रील्स बघत राहतो. आता अडचण अशी झालीय की तुमचा मुलगा अभ्यासाला जरी बसला तर 7 ते 12 सेकंदापेक्षा अधिक काळ तो एकाग्रच होऊ शकत नाही. त्याचा मेंदू स्थिरच राहू शकत नाही. ही अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे क्षमता असूनही ती क्षमता आता अक्षमता होतीये. याचं कारण हे मोबाईल्स. कारण सतत सवय लागली. 7 ते 12 सेकंद बस. एक रील संपली की दुसरी की संपली. तो वाचताना सुद्धा 12 सेकंदापेक्षा अधिक काळ स्वतःच्या बुद्धीला स्थिर ठेवू शकत नाही. ही अडचण आहे. जर एखाद्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करायचं आहे, असं जर मृतदेह 2050 साली आला तर तो पोस्टमॉर्टम करणारा डॉक्टर पटकन सांगेल हा मृतदेह 2022 सालचा आहे. कुणीतरी त्याला विचारेल तुम्ही कसं काय ओळखलं? नाही, त्याच्या याच 2 बोटांचा फक्त विकास झालाय. म्हणे का? ना हे बोट बटन दाबायला आणि हे बोट स्क्रोल करायला. इतर अवयवांचा विकासच नाही होत आमच्या मुलांचा. ही 2 बोट वापरली जात आहे ते पहिलं लक्षात ठेवा. काय घडतंय नेमकं आमच्या मेंदूमध्ये? डावा मेंदू आणि उजवा मेंदू याच्यामध्ये कॉर्पस क्लोजम नावाचा भाग असतो. तो दोन्ही मेंदूंना संतुलित ठेवतो. तो शरीराचं नियंत्रण राखत असतो. जो शरीराचा समन्वय राखत असतो हा कॉर्पस क्लोजम नावाचा भाग. तुमच्या शरीराची जितकी अधिक हालचाल होईल तितका अधिक सक्षम होत जातो. एखाद्याच्या शरीराची जर हालचाल होत नसेल तर त्याचा कॉर्पस क्लोजम नावाचा भाग अक्षम होतो. सबब बराच वेळ एकाच ठिकाणी बसल्यानंतर माणूस ज्यावेळी उठून उभा राहतो त्यावेळी त्याला अंधारल्यासारखं तरी वाटतं, नाहीतर गरगरल्यासारखं वाटतं. याचं कारण त्याच्या 2 मेंदूतला कॉर्पस क्लोजम हा भाग अक्षम झाल्याचं ते लक्षण असतं. मग तो अधिक गतिशील कसा ठेवायचा? तर तुम्ही तुमच्या शरीराची जेवढी अधिक हालचाल कराल तेवढा तुमचा कॉर्पस क्लोजमचा भाग अत्यंत कार्यशील होईल आणि तो मेंदूचं बुद्धीचं संतुलन ठेवेल. आमच्या मुलांची अडचण आहे 21 तास गेम खेळत बसतात पोरं रात्रंदिवस. शरीराची हालचालच नाही. त्यामुळे त्यांचा कॉर्पस क्लोजम नावाचा भाग अक्षम होत निघालाय. त्याची ताकद संपत निघालीये. सोबत 7वी 8वीतली पोरं सांगतात चक्कर येते, नीट दिसत नाहीये, अंधारल्यासारखं होतंय. अहो ते जाऊ दे. आमच्या परवा 12वीच्या पोरांची आम्ही मेडिकल टेस्ट केली. 80% पोरांना रक्तदाबाचा विकार आढळून आलाय. का? अहो शरीराची हालचालच होत नाही. आमच्या लक्षात येत नसेल. पालकांना असं वाटतं पोरग मैदानावर गेलं म्हणजे अभ्यासाचा वेळ वाया घालवतोय, पोरग खेळत बसतंय म्हणजे आयुष्याचं प्रचंड नुकसान करताय. चुकताय तुम्ही. दिवसाच्या 24 तासातले कमीत कमी 2 तास तुमचं पोरग मैदानावर असायलाच हवं. त्यांनी खेळायला हवं, पळायला हवं, उड्या मारायला हव्या. तरच त्याचा कॉर्पस क्लोजम नावाचा भाग विकसित होईल जो बुद्धीला संतुलित ठेवेल, मेंदूला संतुलित ठेवेल. अहो मोठ्या माणसांना सुद्धा मी सल्ले देतो, काहीच काम नसलं तर किमान माशा मारायचं तरी काम करा. का? तर त्या निमित्तानं हातांची हालचाल होईल आणि तुमच्या मेंदूतला तो कॉर्पस क्लोजम भाग सक्षम होईल. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती. आणि दुसरा एक धोका सगळ्यात महत्वाचा म्हणजे शारीरिक अक्षमता आम्ही तयार करायला लागलो. ही आमची अलीकडची अडचण आहे. हल्ली मुलं खेळताना दिसत नाही. पूर्वी गावोगावी कबड्डीचे पट मांडलेले असायचे, गावोगावी खो खोच्या टीमा दिसायच्या आणि दुर्दैवानं अलीकडे तो भागच अस्तित्वात राहिला नाही. अहो युद्धामध्ये स्वतःचं रक्षण कसं करावं याचं प्रशिक्षण म्हणून कबड्डी खेळाचा जन्म झाला. महाराष्ट्रात जन्माला आलेला, बडोद्यात विस्तार पावलेला आणि राष्ट्रभर झालेला हा आमचा खेळ आहे. जिथं आक्रमण कसं करावं शिकवलं जातं, शत्रूपासून बचाव कसा करावा शिकवला जातो, छातीचा वाता मजबूत कसा करावा ते शिकवलं जातं, श्वास कसा रोकावा, दम कसा टिकवावा हे त्या खेळात न कळतं. हार झाली अडचण नाही, जिंकून आला उन्माद नाही. हा
सगळ्यात मोठा समतोल हा खेळ राखत असतो दुर्दैवानं. आता आमची पोरं खेळत नाहीत, मग अडचण काय होते? तुम्ही कॉलेजमध्ये रस्त्यावर भांडणं बघितलीत का पोरांची? पोराच्या भांडणाची कारण काय माहितीये का? नाही, त्यांनी माझ्याकडे बघितलंच का? अरे बघितलं हे काय कारण झालं का? त्याच्यावर सूर्य खोपसले जातात. दोष त्यांचा नाही, त्यांच्या वयानुसार त्यांच्यात निर्माण होणाऱ्या ऊर्जेचं दमन करायला त्यांना वाटच मिळत नाही. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 15, 16, 17, 18 वर्षाची पोरं घेतली आणि त्यांच्या बळावर स्वराज्य उभा केलं. त्यांच्यात असलेल्या ऊर्जेला त्यांनी वाट करून दिली, जी स्वराज्याच्या खाली लागली. आमच्या आताच्या पोरात सुद्धा प्रचंड ऊर्जा आहे, पण दुर्दैवानं ती ऊर्जेचं दमन व्हायला, ती बाहेर पडायला त्याला मी वाटच करून देत नाही. ही अडचण आहे. मग पोरं ती ऊर्जा बाहेर कशी काढतात? रस्त्याने 120च्या स्पीडनं गाडी पळवायची, गाडीचा सायलेन्सर काढून ठेवायचा, नुसताच हॉर्न वाजवत जायचं. हे ऊर्जा बाहेर काढायचं प्रकार आहेत. त्याला मैदानावर 2 तास खेळवा, जेवल्यावर नाही झोपला तर सांगा. हे असले उद्योगच होणार नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, गरज सध्या ती आहे. तुमच्या मुलांनी अत्यंत चांगले मार्क पाडावे तुम्हाला वाटतं ना, 2 तास त्याला खरंच मैदानावर ठेवा. मुलं नसतील तर त्याला खेळू द्या, तुम्ही त्याच्याबरोबर खेळा, पर्याय नाही त्याशिवाय. अहो बघा ना, त्या 100 मीटरवाल्या मुलाला मी विचारलं, इथून तिथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? तो 5 मिनिटं परत अंतरच बघत बसला. अरे म्हणला पळशील का? म्हणला करतो प्रयत्न. प्रयत्न? अरे तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का पळायला? 100 मीटर पळायचं आहे, पळशील का? करतो ना प्रयत्न. बरं म्हणलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं परत अंतरच बघत बसला. अरे म्हणलं किती वेळ लागेल? मग हळूच म्हटला 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं? अरे 100 मीटर पळायचं आहे. हो 5 मिनिटं तर लागतील. अरे ऑलिम्पिकचं हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? हो माझं मला माहिती आहे ना. अरे किती वेळ लागेल? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. अहो मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रं पिसाळलंय. इतक्या भयान वेगात पळत सुटला, 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला 100 मीटर पळायला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटला मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत, स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाही, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाही, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हवेत, कारण तेच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही कधीतरी बघितलं असेल, श्रीमंतांच्या घरातली मुलं कधीच गुणवत्ता यादीत येत नाहीत. त्यांच्या घरात धुनी भांडी करणाऱ्या मोलकरणींची पोरं गुणवत्ता यादीत असतात. असं का होतं? कारण अनुकूल परिस्थिती उपजत गुण कधीच बाहेर काढत नाही, प्रतिकूल परिस्थितीतच गुण बाहेर येतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आमच्या पोरांना सावलीत वाढवायचं सोडून द्या, त्याला लढू द्या, त्याला संकटांशी भिडू द्या, त्याला घडू द्या. ही सगळ्यात मोठी गरज आहे. तरच तो उभा राहील, तरच तो सामर्थ्यवंत होईल. सध्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की, नाहीतर पोरं काय करतात, अपयशाची कारण शोधत बसतात आणि काम करायच्या आधीच सबबी देत राहतात. मला कायम प्रश्न पडतो, म्हणजे एखाद्याला विचारावं, काय रे काय झालं? नाही आमची परिस्थिती नव्हती ना. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. हो, परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. नाहीतर बघा ना, रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली बसून अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले नसते. आज त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
कोण म्हटलं तुम्हाला परिस्थिती घडू देत नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता बुद्धिमत्ता एवढी प्रचंड होती की कुणीतरी त्यांना विचारायचं, बाबासाहेब 10 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलं होतं, त्या पुस्तकातल्या 200 नंबरच्या पानावरच्या 3ऱ्या पॅराग्राफ मधली 4थी ओळ काय आहे? आणि 10 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते अगदी अचूक सांगायचे. पुढचा म्हणायचा, कमाल आहे, काय बुद्धिमत्ता आहे, काय स्मरणशक्ती आहे, काय विद्वत्ता आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. का? माझ्या घरची परिस्थिती हलाखीची, अत्यंत गरिबीची. पुस्तकं विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नसायचे. कर्ज काढून कधी कधी माझे वडील माझ्यासाठी पुस्तक आणायचे. लहानपणी ज्यावेळी एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं तेव्हा मी समजून जायचो, आज हे पुस्तक आपल्या हातात पडलंय, हे पुस्तक भविष्यात पुन्हा आपल्याला मिळेल का नाही माहिती नाही. त्यामुळे हे पुस्तक आत्ताच असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. परिस्थिती तुम्हाला घडवते. बघा ना, रामनगर मध्ये राहणारे लाल बहादूर शास्त्री शाळेत जायचे तर त्यांना गंगा नदी ओलांडावी लागायची. काठावर यायचे शाळेला जाण्यासाठी. नदीमध्ये नौका असायच्या. कुणीतरी नाविक विचारायचा, लाल बहादूर चल ना. आणि लाल बहादूर म्हणायचे, नाही, पैसे नाहीयेत माझ्याकडे. नाविक म्हणायचा, असू द्या, उद्या दे ना. नाही, उद्या तरी कुठून येतील? आणि मग परवा दे. नाही, माझी आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको, तुम्ही जा. ती नौका निघून जायची. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात स्वतःची वह्या पुस्तकं ठेवायचे आणि ते कपडे स्वतःच्या डोक्याला मुंडासासारखे बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे आणि पोहत पोहत पलीकडच्या काठावर जायचे आणि मग तिथं काठावर जाऊन पुन्हा कपडे घालून हातात वह्या पुस्तक घेऊन शाळेत बसायचे. परिस्थितीशी झगडत लाल बहादूर शास्त्री घडले, नव्या देशाचे पंतप्रधान झाले. हे आम्हाला कधीतरी पाहता आलं पाहिजे. रामेश्वरमला वृत्तपत्र वाटायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कोण म्हटलं तुम्हाला परिस्थिती अडवते? फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची रिहा बुलोज नावाची एक मुलगी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली आणि शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आल्यामुळं ती राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडली गेली. धावतच घरी आली. वडिला म्हणाली, बाबा, शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आली. वडिलांनी अभिनंदन केलं, बेटा खूप छान. आणि त्याच वेळी रिहा म्हणाली, बाबा, आणखी एक आनंदाची गोष्ट. काय बेटा? माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अरे वा, अभिनंदन. वडिलांनी कुशीत घेतलं. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत ती रिहा म्हणाली, पण बाबा, आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी पळायचं तर मला धावण्याचे बूट लागतील. बाबा, स्पोर्ट शूज घ्या ना. तसं वडिलांनी जवळ घेत सांगितलं, घेऊया बेटा, तुला धावण्याचे बूट घेऊया आपण. रिहा त्या आनंदातच सरावाला गेली. सराव करत राहिली. राष्ट्रीय स्पर्धेसाठी आता 4 दिवस राहिले. त्या दिवशी रिहा परत आपल्या वागडाला लागला. वडिलांना म्हणाली, बाबा, स्पर्धा जवळ आली आहे, तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला. बाबा, घ्या ना स्पोर्ट शूज. कधी घेणार? एवढं ऐकलं आणि वडिलांच्या डोळ्यातनं खळ दिशा सुरू सुटला. आपल्या पुरीला जवळ घेत म्हणाले, बेटा, घ्यायचे होते रे शूज, पण या महिन्याचा पगाराचं नाही आला हातात, पैसे नाहीत बेटा, मी नाही घेऊ शकत तुला बूट, नाही घेऊ शकत. वडिलांच्या डोळ्यातले अश्रू या एवढ्याशा रिहानं बघितले आणि स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पुसत ती सरदेशी बाहेर निघून गेली. पण तरी हा असं नाही म्हणाली, मला बूट नाहीत ना, आता मी स्पर्धेत भागच नाही घेणार. मला बूट नाहीत ना, आता मी पळणारच नाही. तिनं सराव चालू ठेवला. अखेर राष्ट्रीय स्पर्धा उजाडली. त्या स्पर्धेत अनवाणी पायानं ही रिहा नावाची 11 वर्षाची चिमुरडी सामील झाली. आजूबाजूला सगळे स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले, रंगबिरंगी कपडे आणि त्यांच्या मध्यात अनवाणी पायाची रिहा बुलोज. अचानक तिने आपल्या सगळ्या स्पर्धकांकडे बघितलं. प्रत्येकाच्या पायात धावण्याचे बूट होते. तिची स्वतःच्या पायावर नजर गेली. अनवाणी पाय. क्षणभर काय वाटलं कुणास ठाऊक. ती सरदेशी आत गेली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE,
जणू नायिकेचेच बूट तिनं घातलेत आणि ती पळायला उभा राहिली. स्पर्धा सुरू झाली. वाऱ्यासारखी तीरासारखी बेभान रिहा पळत राहिली. तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतं, फक्त जिंकायचं होतं. बस विजय सारखी लखलखत राहिली. 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 1500 मीटर या 4 स्पर्धा रिहानं जिंकल्या. अनवाणी पायाच्या रिहानं 4 सुवर्ण पदक कमावली. ही 11 वर्षाची चिमुरडी रिहा सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. पायात वेग येतो तो बुटानी नाही, पायात वेग येतो तो मनाच्या वेगाने. आमच्या पोरांना एकदा हे समजावून सांगा, साधना नव्हे, साधना महत्वाची. तुमच्याकडे काय आहे म्हणून तुम्ही यशस्वी व्हाल अजिबात नाही. तुम्ही किती कष्ट कराल, किती मेहनत कराल याच्यावर ठरेल तुम्ही किती यशस्वी व्हाल. सगळ्यात महत्वाची, काय काय मुलं सांगतात आम्ही गरीब आहे ना. अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमी आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सगळ्यात मोठं यशाचं सूत्र आहे. सगळ्यात महत्वाचं, आमच्या पोरांना कायम सांगा, त्यांच्या यशाच्या वृक्षाची उंची किती वाढेल हे त्या वृक्षावर कधीच अवलंबून नसतं. त्या वृक्षाच्या मुळाशी तुम्ही किती घाम गाळता याच्यावर ठरतं तो यशाचा वृक्ष किती उंच जाणार आहे. मेहनत आणि कष्ट याला दुसरा पर्याय नाही हे त्याला अगदी ठामपणे समजून सांगा. मुंगी बघितली, मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आलीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते, मनभर साखर फस्त करते. अरे एवढीशी मुंगी जर स्वतःच ध्येय गाठत असेल तर आपल्याला अडचण काय आहे. कुणीतरी एका तत्वज्ञाला विचारलं हे जग कधी संपेल, आणि तो तत्वज्ञ म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी बसून निवांत आराम करताना दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत आरामात बसलेली मुंगी दाखवा. चुकून दिसणार नाही, चुकून अजिबात नाही. 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करायला ती 8 महिने अविरत कष्ट करत असते, अविरत कष्ट करत असते, सतत काम करत असते. आम्ही सांगतो अरे ती एवढीशी मुंगी काम करते, तुला काय. तो म्हणतो की इतकं काम मरायचं आहे का. माणूस कामानं कधीच मरत नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतो. हे पहिलं लक्षात ठेवा. ताण कधी वाढतो, काम सटल्यावर. काम कधी सटतं, रेंगाळत ठेवल्यावर. रेंगाळत कधी ठेवतो, करायची इच्छा नसल्यावर. इच्छा कधी नसते, निश्चय नसल्यावर. निश्चय कधी नसतो, ध्येय नसल्यावर. ध्येय कधी नसतं, आपण का जन्माला आलो हेच माहिती नसल्यावर. सांगा ना, गांभीर्यपूर्वक घडवा पोरं, काय करायचं आहे तेव्हा ती निश्चयानं, दृढ निश्चयानं, झपाटलेपणानं पुढे जातील आणि मग घडतील. काय काय आमची पोरं नुसताच विचार करतात, नाही करायचं, नाही करा, हो की करणार कधी, नाही विचार चाललाय. अरे तुझा विचार संपणार कधी. सगळ्यात महत्वाची आमची अडचण आहे. सगळ्यात एखाद्याला विचारतो मी, बरं काय ठरलंय, नाही चाललंय ना, नाही झाला तर नाही पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. संपला विषय. काय ध्येय आहेत आमची. सगळ्यात मोठी एक तर पहिली गोष्ट सांगू, आमच्या पोरांना स्वतःचे निर्णयच घेता येत नाहीत. आम्ही त्यांना निर्णयक्षम बनवतच नाही. ही आमच्या अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. केवढाही असू द्या, त्याला ठरवू द्या ना त्याला काय करायचं ते. सचिन तेंडुलकर इयत्ता 4थी पासून फक्त फलंदाजी करतोय, फक्त फलंदाजी करतोय. त्याच्या वडिलांनी अडवलं नाही, तू तेच कर, तुला आवडतंय ना, तुला जमतंय ना, तुला त्यातच क्षेत्र करायचंय ना, तेच कर. तो सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेट खेळत राहिला. सचिन तेंडुलकर इयत्ता 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. काय करायचंय सांगा ना. पण आमची अडचण काय माहितीये का, निर्णयच नाही. अडचण सगळे. कष्ट कधी यशस्वी होतात, निर्णय योग्य असेल तर, तो योग्य दिशेला लागला तर. आमच्या पोरांची अडचण आहे ती. आता एवढ्या मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या माणसाचं नाव काय.
नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का हो? त्याचं उत्तर आहे नाही. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पाय ठेवणारच नव्हता. मग चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार होता? त्याचं नाव आहे एडविन सी अल्डारिन. तो अमेरिकेचा वैमानिक होता. स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता. नासाचं ज्यावेळी अपोलो यान चंद्रावर पोहोचलं तो त्याचा मुख्य पायलट आणि त्याचा सहाय्यक पायलट